लाडकी बहीण योजना आणि ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा 17वा हप्ता आला नसेल, बघा लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा 17वा हप्ता आला नसेल तर एक खूप महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। पण व्हिडिओच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, जर मी म्हणालो असेल की हे एक काम करा तर नक्कीच त्या व्हिडिओमध्ये त्या प्रकारची माहिती असते। परंतु हा व्हिडिओ सुरू करायच्या अगोदरच सांगतो आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला नोव्हेंबरचा 17वा हप्ता आला नसेल तर त्या लाभार्थ्यांना खास करून हा महत्त्वाचा ठरणार आहे। आणि त्याच्यामध्ये पण जर तुमचं खातं पोस्ट बँकमध्ये असेल तर अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। नेहमीप्रमाणे डीबीटी इनॅक्टिव्ह होऊ लागले, सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट दिली। नेहमीप्रमाणे मागचे पैसे मिळतात का नाही त्याची अपडेट दिली, म्हणजे सर्वात अगोदर। आणि नेहमीप्रमाणे जून जुलैमध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांचा बंद झाला, तीही अपडेट दिली। आणि यावेळेस पण आपण प्रचंड लाभार्थ्यांना लाभ आला नाही, नोव्हेंबरचा हप्ता तोही मुद्दा लावून धरला आणि धरणार आहोत। परंतु काही लाभार्थ्यांना लाभ येऊ शकतो, तीच बाब मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायलो आहे आणि पूर्ण पुराव्यासहित सांगणार आहे। आणि सर्व माहिती घेतलेली आहे, त्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहे। नेहमीप्रमाणे अभ्यासात्मकच व्हिडिओ असतात आपले, काहीतरी आपण जे आहे या व्हिडिओमध्ये फेक अपडेट आपण देत नाही। पोस्ट बँकमध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुम्हाला जर का असा मेसेज आलेला असेल, बघा तुम्हाला दाखवतो सर्व संपूर्ण, हे बघा। जर तुम्हाला असा मेसेज आलेला असते ना, आता माझ्याकडे खूप सारे मेसेज आहेत, आता त्याच्यापैकी तुम्हाला काही दाखवतो की नेमकं काय झालेलं आहे। म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणालो आहे की पूर्ण पुराव्यासहितच तुम्हाला इथे माहिती मिळणार आहे। आता बघा, आपण एक लाभार्थीची माहिती पाहूयात। आता सर्व आपण प्रायव्हेट माहिती त्यांची इथे दाखवलेली नाही, कारण प्रायव्हेट माहिती आपण दाखवत नाही। आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, त्यांना नियमित हप्ते भेटत होते, परंतु 31 तारखेचा म्हणजे बघा 2025 12/31 म्हणजे 31 तारखेचा हप्ता मात्र त्यांना मिळालेला नाही। आणि ज्यावेळेस मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की जर तुमच्याकडे लॉग इन पासवर्ड आय डी असेल तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुमचं स्टेटस जे आहे त्याच्यामध्ये रिमार्क्समध्ये काय लिहिलं ते पहा। आणि यांच्या रिमार्क्समध्ये बघा काय लिहिलेलं आहे, यांच्या रिमार्क्समध्ये लिहिलेलं आहे अकाउंट क्लोज्ड। पण बरेचसे लाभार्थी जे आहेत यामुळे कन्फ्यूज होऊ शकतात, त्यांना असं वाटेल की अकाउंट क्लोज म्हणजे याचा अर्थ आम्हाला सरकारनेच हे अकाउंट क्लोज केलं की काय, तर असं नाही। म्हणजे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही नाहीत असं याचा अर्थ नाही। आणि हीच बाब सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो। मग नेमकं हे काय आहे, असं असेल तर लाभ येऊ शकतो का, तर त्याचं उत्तर आहे होय। हा जो आहे लाडकी बहीण योजनेचा प्रॉब्लेम नाही, हा प्रॉब्लेम आहे या पोस्ट बँकेचा। आता तुमचं जर खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्ही लगेच घाईभरून जाऊ नका, अच्छा मग त्याच्यामुळेच आमचा हप्ता आला नाही का। तर मी तुम्हाला सांगतो आहे की काही लाभार्थ्यांच्या बाबतीतच असं घडतं आहे, ही बाब पण समजून घ्या। बघा, जर तुम्हाला अकाउंट क्लोज, अकाउंट म्हणजे कोणतं, बँक अकाउंट, बँक अकाउंट जे आहे तुमचं क्लोज म्हणजे काय, बंद होणे। आता हे बंद होणे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्याद्वारे करण्यात आलेलं आहे का, नाही। मग कोण केलेलं आहे, तर बँकेच्या द्वारेच ते झालेलं आहे। मग असं जर झालं असेल तर मग ते सुरू करता येतं का, हो, मी स्वतः पोस्ट बँकच्या कर्मचाऱ्यांशी बोलून तुम्हाला ही माहिती देतो आहे। त्यामुळे काळजी करू नका। जर तुमच्या अकाउंटला अशा प्रकारचा जर रिमार्क्स येत असेल, नवीन आत्ता आला बरं का, हा 31 तारखेचा बघा, यांना अकाउंट क्लोज आलेलं आहे, त्यामुळे यांना 1500 रुपये क्रेडिट झालेले नाहीत। तुम्हाला एकदा सविस्तर दाखवतो बघा, म्हणजे पुराव्यासहित दाखवतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल। बघा इथे दिसतंय का तुम्हाला, बघा यांचं जे ट्रान्झॅक्शन आहे हे कॅन्सल झालेलं दिसतं आहे। बघा सर्वात अगोदर तुम्हाला ही अपडेट देत आहे। जर हे बऱ्याचशा लाभार्थ्यांच्यासोबत जर घडलं असेल तर तुम्हाला तुमचा लाभ चालू होऊ शकतो, हीच बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगलो मी। आणि काय करायचं ते सांगणारच आहे, सर्व मी त्या पोस्ट बँकेच्या कर्मचाऱ्यांशी बोलून माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगणार आहे, काही काळजी करायची गरज नाही। बघा यांना 12/31 म्हणजे 12व्या महिना आणि 31 तारीख म्हणजे मागच्या वर्षाची शेवटचे दिवस आणि त्या दिवशी झालेलं जे काही वितरण, तर ते त्यांच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवत आहे। आतापर्यंत त्यांना हप्ते आलेले दिसते का, सर्व हप्ते आलेले आहेत। पण हा हप्ता का क्लोज झाला, कारण अकाउंट क्लोज झालं। बरं कोणतं अकाउंट आहे एकदा पाहून घेऊयात आपण, कोणत्या बँकेचं अकाउंट आहे, इंडियन पोस्ट बँकचं दिसतंय का, बघा तुम्हाला इथे स्पष्ट लिहिलेलं आहे, सर्व पुराव्यासहित दाखवलं बघा, इंडियन पोस्ट बँक। यामुळे या बँकेचं यांचं खातं बंद झालेलं आहे, म्हणजे बँकेनं जाणून बुजून केलं असं नाही बरं का, हे पण तुम्हाला सांगतो आहे। हे जे आहे एक रुटीन प्रोसेसमध्ये KYC नसल्यामुळे होऊ शकतं आणि ते चालू कसं करायचं त्याबद्दल पण सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये। अगदी तुम्हाला सर्व माहिती, म्हणजे याचा उपाय काय, याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे ही पण माहिती तुम्हाला देणार आहे। काही लाडक्या बहिणींना बघा, मला खूप आता असे मेसेज येत आहेत। बघा एका लाडक्या बहिणीने परत असा मेसेज पाठवला की सर हे असं काय आलेलं आहे, मला काही समजलं नाही। आता यांच्या बघा याच्या मेसेजमध्ये काय दिसतं आहे त्यांचं, आता हे दुसऱ्या लाडक्या बहिणीचं दाखवतोय तुम्हाला। बघा त्यांनी काय सांगितलं, डिअर कस्टमर
बघा इथे दिलेलं आहे IPPB म्हणजे इंडियन पेमेंट पोस्ट बँक ट्रान्झॅक्शन 1500 रुपये डिक्लाइन झालेलं आहे इन युअर अकाउंट फॉर, आणि इथं पण दिलेलं आहे का कधीचं तारीख दिलेली आहे बघा 31 डिसेंबर 2025, म्हणजे 1500 रुपये तर सरकारने टाकले होते पण ते डिक्लाइन केले बँकेने का, कारण अकाउंट क्लोज झालेलं आहे. यांना पण तसंच झालेलं आहे का बघूयात आपण. हे बघा यांच्या पण जर का आपण पूर्ण या मॅसेजमध्ये जर वाचलं तर इथे स्पष्ट दिसत आहे कशासाठी की बघा अकाउंट क्लोज. हे बघा दिसतंय का तुम्हाला, हे बघा दिसतंय तुम्हाला रिझन, हे इथं दिलं रिझन, आणि रिझन काय दाखवलं त्यांनी अकाउंट क्लोज म्हणत आहे. अकाउंट क्लोज म्हणजेच काय, खाते बंद झाले आहे, खाते बंद झाले आहे. आता हे बँकेचं खातं जर बंद झालं असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज आहे का, नाही. आणि यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट इथे सांगू इच्छितो, प्रचंड लाभार्थ्यांना ज्यांचं खातं पोस्ट बँकेमध्ये आहे तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा. जर तुम्हाला 31 तारखेला जर का वितरण नसेल आलं तुमच्या अकाउंटला किंवा नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर तुमचं खातं बंद झालं आहे का ते पहा. आणि जर बंद झालं असेल तर बँकमध्ये जाऊन KYC करा, खातं चालू होईल. खातं का बंद होतं, KYC न केल्यामुळे खूप दिवसापासून खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन न केल्यामुळे पण खातं बंद होतं. काही वेळेस रुटीन प्रक्रिया पण असते बँकेची, पण खास करून पेमेंट बँकचं ज्यांचं खातं असेल तर त्यांना जर हप्ता आला नसेल तर ही गोष्ट तुमच्यासाठी तुम्ही चेक करायची आहे. आणि जर हप्ता आला असेल तर काहीही काळजी करायची गरज नाही. आता येऊयात आपण मुख्य मुद्द्याकडे की मग जर असं जर होत असेल म्हणजे अकाउंट क्लोज तर यांचा लाभ पुढे चालू होईल का, तर त्याचं उत्तर आहे होय, 100% लाभ चालू होणार पुढे. पण काय करायचं आहे त्यासाठी आता तेच सांगतोय बघा. ज्यावेळेस मी त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी स्पष्ट काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि त्याच गोष्टी तुम्हाला सांगतोय बघा. काय करायला पाहिजे, जर तुम्हाला क्लोज्ड असा म्हणजे अकाउंट क्लोज असा जर मेसेज आला इंडियन पोस्ट बँकमध्ये खातं असताना काय करायचं बघा की पोस्ट ऑफिसमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी इंडियन पोस्ट बँकचं खातं पाहिजे. म्हणजे जर पोस्ट बँकमध्ये जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तिथं तुम्हाला खातं खोलावं लागणार, बरोबर. कोणत्याही बँकेमध्ये, गरजेचं नाही पोस्ट बँकेतच, कोणत्याही बँकेत. पण काय करायच्या, 2 गोष्टी करायच्या तुम्हाला बघा. पहिलं तर तुमचं खातं चालू पाहिजे बरं का, चालू, आणि बंद असेल तर मग अकाउंट क्लोज. जे आत्ता मेसेज आले तसे येऊ शकतात तुम्हाला. बरं, तर तुमच्या अकाउंटला आधार सीडिंग असली पाहिजे आणि ती पण ऑन असली पाहिजे. ऑन म्हणजे ॲक्टिव्ह असली पाहिजे. जर ॲक्टिव्ह नसेल तर तुमचं खातं क्लोज होतं. आणि या 2 गोष्टी असतील म्हणजे तुमचं खातं चालू पाहिजे आणि आधार सीडिंग पाहिजे, म्हणजे तुमचं खातं KYC केलेलं असावं आणि तुमच्या खात्याला आधार सीडिंग असावी. जर हे नसेल, आधार सीडिंग आहे आणि पोस्ट बँकेनं खातं तुमचं ते बंद झालेलं आहे KYCच्या अभावी, तर नाही चालणार. खातं पण चालू पाहिजे. पोस्ट बँकेतल्या लाभार्थ्यांना खास करून सांगायलो, ज्यांचे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना सांगतोय. तर तुम्ही चालू कसं करू शकता बघा. ज्यांचे खाते बंद पडले आहे, पोस्ट बँकचे खाते बरं का, किंवा कुणाचं पण असेल तर त्यात संबंधित बँकेमध्ये जा, किंवा पोस्ट बँकचं खातं असेल तर पोस्ट बँकच्या ऑफिसमध्ये जाऊन अकाउंटची KYC करा, म्हणजे तुमच्या बँक अकाउंटची. त्यानंतर बघा की त्यानंतर काय करायचं, अकाउंटमध्ये काहीतरी ट्रान्झॅक्शन पण तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे उदाहरणासाठी 100 रुपये वगैरे जे काय असेल तुम्हाला जे योग्य वाटेल ते डिपॉझिट करू शकता. त्यानंतर खातं परत चालू होईल. आणि याच्यानंतर पण तुमच्याकडे एक ऑप्शन आहे आणखी पण, जर समजा तुम्हाला काही अडचण आली असेल, तुमचं पोस्ट बँकेमध्ये खातं होतं आणि तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील तर तुम्ही हे जो नंबर दिसतोय 155299 यावर कॉल करायचा आहे, तुम्हाला माहिती मिळेल. जर तुम्ही कॉल नाही केला तर तुम्ही IPP म्हणजे इंडियन पोस्ट बँकचं KYCचं जे खातं आहे तर त्याची KYC चालू करून जे तुम्हाला भेटू शकते. जर का समजा तुम्हाला जर कॉल नाही केला तर तुम्ही अशा पद्धतीने जाऊन KYC करू शकता. आणि जर समजा तुम्हाला तुमचं काही कारणास्तव अकाउंट चालूच झालं नाही तर नवीन खातं पण तुम्ही खोलू शकता. पोस्ट बँकवाल्यांना सांगतोय मी, कोणी पण खोलू नका. मी परत सांगतोय, जर तुम्हाला 17वा हप्ता आला नसेल, अकाउंट क्लोज झाला असेल तरच करा, अन्यथा विनाकारण तुमचा वेळ पैसा वाया घालू नका. ही बाब तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे. बघा, अकाउंट चालू झालं नाही तर नवीन अकाउंट तुम्ही खोलू शकता का इंडियन पोस्ट बँकमध्ये, तर हो खोलू शकता. मग त्या अकाउंटला KYC करा. असं केल्याच्या नंतर तुम्हाला तो हप्ता मिळेल. थोडक्यात सांगायचं तात्पर्य, बऱ्याचशा लाभार्थ्यांना त्यांचं खातं क्लोज झालेलं आहे, त्यामुळे यावेळेचा नोव्हेंबरचा 17वा हप्ता आलेला नाही. हे एक कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला अकाउंटला KYC करणं लागणार आहे जर तुमचा अकाउंट क्लोज झाला असेल तर, आणि तुम्हाला तुमचा लाभ परत चालू करणं लागणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, जो ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत हप्ता आला नाही, त्यांचं खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. या व्यतिरिक्त पण काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.